हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बिग साइज साठी ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दोघंही बघणार आहोत। आजच्या व्हिडिओत बघूया कटिंग, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्टिचिंग। तर बघा, ब्लाउज बिग साइज साठी आहे। साडीतल्या पीस मध्ये ब्लाउज बसणार नाही, फक्त याचा आपल्याला काठाचा वापर करायचा आहे। यात आपण सिल्कचा कापड घेतलाय, याला आपण काठ लावणार आहोत। तर 1.5 मीटर मी ते मेन फॅब्रिक घेतलंय, अस्तर पण आपण इथे 1.5 मीटर घेतले। तर कटिंग आपण आधी अस्तरावरती पाहूया। तर यात बघा, आपण चेस्ट वाइज कापडाची डबल घडी घालायची, बंद बाजू आपल्याकडून ठेवून घ्यायची आहे। तर मेजरमेंट कसं घ्यायचं, 44 इंचाचा चेस्ट घेर आहे। तर आपल्याला 12 याचा चौथा पार्ट येईल। तर आधी 1.12 वरती द्यायचं आहे आणि इथून पुढे घ्यायची आपल्याला 1.5 इंचची मार्जिन, म्हणजेच की या पॉइंट पर्यंत। आता बघा, आधी तर एक स्केलने लाईन सरळ ड्रॉ करायची, जेणेकरून शोल्डर हे कमी जास्त होणार नाही। याच्यामुळे एक लाईन ड्रॉ करून शोल्डरचं फिक्स मेजरमेंट आपल्याला याचा अंदाज येईल। इथे मी लाईन ड्रॉ केली। आता उंची बघा, यात उंची आपल्याला ब्लाउजची 16 इंच तयार हवी। तर 17 आपण 1 इंच यात एक्स्ट्रा घेऊया। 17 वरती मी एक पॉइंट देते। आता बघा, फॅन्सी ब्लाउज आहे, कशी याची कटिंग करायची आहे। शोल्डर जे आहे ते घ्यायचे आपण 6.5 इंचावरती। शोल्डर डीप नेक असणार आहे, तरी आपण शोल्डर जे ते घेतो इथे 6.5 इंचावरती। जी मुंड्याची उंची ती पण आपण या पॉइंटला घेतोय 6.5 इंचावरती। बिग साइज ब्लाउज आहे। आता बघा, हे झाल्यानंतर इथून चेस्टचा चौथा पार्ट, 44 चा चौथा पार्ट, 12 आणि 1.5 इंच एक्स्ट्रा। फॅन्सी ब्लाउज असल्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन यात आपण घेत नाही, कट टू कट ब्लाउज अगदी आपण इथे फिक्स माप घेतले। त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल 1.5 ला पण आपलं माप अगदीच कमी इथं भरते। या पॉइंट पासून बसवायचं इथे, या पॉइंटला बॉक्स। तर बघा, यात आपल्याला करायचं काय, या पॉइंटला गळ्याचा जो घेर आहे या पॉइंटला आपल्याला 2.5 इंचाची पट्टी हवी। तर आपण 6.5 यात आपण 4 इंचाचा गळ्याचा घेरा घेतोय। बघा, या पॉइंटला 6.5 पूर्ण मेजरमेंट होतं। या पॉइंट पासून आपण 4 इंचाचा घेतलाय गळ्याचा घेरा, आणि ही जी पट्टी रेडी आहे ही आपली आहे 2.5 इंचाची। आता आपण पाठीमागचा गळ्याचं मेजरमेंट टाकू। या पॉइंटला 13 इंचाचा डीप नेक आपल्याला हवाय। 13 इंचावरती डीप नेक हवाय। तर आपण 13.5 वरती एक पॉइंट करूया। 13.5 वरती मी एक पॉइंट केलाय। आपण यात 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलंय, शोल्डर मध्ये दाबलं जाईल, त्याच्यामुळे घेताना मेजरमेंट एक्स्ट्रा घ्यायचंय। आता जसं की कमरेचं मेजरमेंट आपल्याला हवंय, 36 इंचाचा कमर घेर आहे, तर 9 वरती एक पॉइंट देऊया। आता इथे मात्र मार्जिन घेताना मी 2.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, का पोटाचा घेर हा कमी जास्त असतो, त्याच्यामुळे घेताना मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची। पाठीमागचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा पार्ट आपला ड्रॉ करून झालाय। आता जिथे आपण वरती 4 घेतले, सेम मेजरमेंट आपल्याला खाली पण या पॉइंटला 4 इंचावरती घ्यायचंय आणि अगदी बेसिक आकार द्यायचा आहे गोल। पण आधी आपण बॉक्स बनवून घेऊया, जे नवीन शिकताय त्यांच्या लक्षात राहील। या पॉइंटला अगदी बेसिक आपण याला पाठीमागे गोल आकार देतो या पद्धतीने। आता बघा, हा गोल आकार दिल्यानंतर बिग साइज आहे, मेजरमेंट घेताना आपला स्लीव पण लावायची आहे। स्लीव पण आपली एडो पर्यंत असणार आहे। तर या पॉइंट पासून आपल्याला 1.5 इंचावरती द्यायची गोलाई। अगदी बाहेरच्या हाताने मी याला गोलाई देते। बिग साइज ब्लाउज आहे, कुठल्याही प्रकारचं पाठीमागे कापडा कमी होता कामा नये। नॉर्मल याच्यात आपण हातून घेतो। बिग साइजला म्हटलं पूर्णपणे मी बाहेरून याला कव्हर केलंय। शोल्डरचं मेजरमेंट झालंय, पाठीमागचा पार्ट झालाय। पाठीमागे आपण हुक पट्टे लावायची, त्याच्यामुळे पाठीमागे आपण टक्स घेणार नाही। या पॉइंटला पूर्ण ब्लाउजचं आपण पाठीमागचं ड्रॉ करून झाले, याला आपण कट करून घेऊया। तर बघा, पाठीमागचा पार्ट आपला ड्रॉ करून झालाय, कट करून झालाय। आता आपण फ्रंट पार्ट इथे कट करूया। आता बघा, फ्रंट पार्ट साठीचं मेजरमेंट घ्यायचंय। 17 आपण घेतलं होतं पाठीमागच्या पार्टला, फ्रंट पार्टला आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 17.5 इंचावरती 1/2 इंच आपण यात एक्स्ट्रा घेतोय। आणि टक्सचा ब्लाउज आहे, त्याच्यामुळे 1/2 इंच आपण यात एक्स्ट्रा घेतलंय। आता शोल्डरचं सेम मेजरमेंट असणार आहे, 6.5 इंचावरती शोल्डर। जसं आपण पाठीमागच्या पार्टला टाकलं, बाकी मेजरमेंट सगळं सेम आहे, ते आपण ड्रॉ करू। आता यात बघा, आपण एक्स्ट्रावाला मार्क पूर्ण ड्रॉ करून घेतलंय।
सेम मेजरमेंट पाठीमागचं जसं घेतलं होतं तसं सेम घेतलंय. 7.5चं शोल्डर, 7.5ची मुंड्याची उंची, चेस्टचा चौथा पार्ट, 1.5 इंच एक्स्ट्रा. खाली कमरेत एक्स्ट्रा कसं घ्यायचं ते बघायचंय. आपण कमरघेरचा चौथा पार्ट टाकला, 36 इंचचा कमरघेर आहे, 9याचा चौथा पार्ट टाकला, 1.5 इंचची इथे मार्किंग घेतली आणि 2 इंच आपण इथे टक्ससाठी घेतला. आता हे कशासाठी घेतलंय याचं माप आपण बघूया. आधी तर आपण गळ्याचा घेरा घेऊया 4 इंचावरती आणि गळा जो पुढचा आहे तो हवा आहे आपल्याला इथे 8 इंचावरती. 8 कसा हवा आहे गळा आपण याला आकार देणार आहोत फॅन्सी, पण त्याआधी आपण इथे बॉक्स बनवून घेऊया जेणेकरून लक्षात येईल की मेजरमेंट कसं घ्यायचंय. आता या पॉइंटला आपल्याला घ्यायचंय 6, या पॉइंटला 6 इंचावरती गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे. तर गळ्याचा आकार आपल्याला कसा घ्यायचा आहे, या पॉइंट पासून आपला स्ट्रेट आणि इकडे या पॉइंटला अगदी हलक्या हाताने येईल असा निमुडता, या पद्धतीने. शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नाही या पॉइंटला. तर बघा आता हा जो आहे हा कैसा आपला व्ही शेप होईल, व्ही शेप मध्ये आकार जाईल. त्याच्यामुळे याला थोडासा आपल्याला ह्या पद्धतीने पसरट करायचं आहे, इथे या पॉइंटला पसरट करायचं आहे आणि सीधा बस. तर बघा गळ्याचं ड्रॉ करून झालंय आकार. गळ्याचा आकार ड्रॉ करून झाल्यानंतर आता जी मुंड्याची गोलाई आहे ती आपल्याला 1 इंचावरती घ्यायची अगदी आतल्या हाताने. आता या पॉइंटला जे शोल्डर डाऊन होतो किंवा गळा उतरतो यासाठी हा जो पॉइंट आहे हा अर्धा इंच आत न्यायचं या पॉइंटला. आता बघा हे झाल्यानंतर जो टक्स पॉइंट आहे तो बॉडी मेजरमेंट नुसार आपल्याला बोरून घ्यायचा आहे या पॉइंटला. जसं की ब्लाऊजची उंची आपली एक्स्ट्रा आहे तर आपण टक्स जो पॉइंट आहे तो मी घेते या पॉइंटला 14 इंचावरती वरून घेतले 14. बंद बाजूपासून आपण या पॉइंटला घेऊया 1.25 3.5 आणि जस्ट 2 लाईन, सॉरी 4.25 इंचावरती. 4.25 म्हणजे किती 3.5 आणि टेपच्या 2 लाईन एवढा आपण इथे टक्स घेतोय या पॉइंटला. आता बघा जो आपण इथून 4.25 घेतलाय, 4.25 मध्ये जो आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतले, इथे जे आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतले तो 2 इंच इकडे ऍड करायचे आपल्याला. 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून. आणि वरती जो आपण 14 घेतलाय या 14ला सरळ करायचंय आणि इथे आपण टक्सचा आकार द्यायचा या पद्धतीने. आपण इथे टक्सचा आकार दिलाय. अगदी आपण बेसिक ब्लाऊज इथे स्टिच करतोय. याची साईज आहे 44 इंचावरती. आता याला आपल्याला कप्स लावायचे. त्यात अजून एक तुम्हाला मी अगदी बेसिक गोष्ट सांगेन कप्स लावण्यासाठीची. तर कप्स लावण्यासाठीचं मेजरमेंट आपल्याला कसं हवं, आधी जो आपला फिक्स मार्जिंग वाला पॉइंट आहे तशी लाईन ड्रॉ करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कप्स हे कुठल्या पॉइंटला यायला हवं. तर कप्ससाठीचं मेजरमेंट या पॉइंट पासून बघा बॉडी मेजरमेंट नुसार इथे सेंट्रल पॉइंटला आपल्याला कप्स लावायचे. ते या पॉइंटला मी घेते इथे 11.5 इंचावरती. जो आपला टक्स येईल टक्स पासून अगदी आपल्याला या पॉइंटला इथे कप्स लावायचे. 44 साइज साठीचं हे मेजरमेंट आहे कप्सचं. तर बघा एक्स्ट्रा पार्ट पूर्ण ड्रॉ करून झालाय, याला आपण कट करून घेऊया. तर बघा आता फ्रंट पार्ट पण आपला कट करून झालाय. याला काय करायचं आता या पॉइंटला पण हुकपट्टी आयपट्टी बॅक पोर्शन लावायचंय. तर याला ओपन करून या पद्धतीने मेजरमेंट सेम जो आपला आता हा वाला पोर्शन आहे याला या पद्धतीने इथे ड्रॉ करून घ्यायचंय हलक्याशा हाताने सेम मेजरमेंट. तर बघा हे आपले दोघे टक्स पॉइंट. या पद्धतीने आपल्या दोघे पॉइंटला आकार झालाय. कप्स आपले इथे ड्रॉ करून झाले. नेक या पद्धतीने आपण पसरट इथे डीप नेक घेतलाय
या पॉइंटला मेजरमेंट असल्यामुळे आकार हा लक्षात येत नाही. तर आपण मार्जिन मला इथे फोल्ड करून घेऊया. या पद्धतीने आपला फ्रंट नेक इथे असणार आहे. तर ब्लाऊज आपलं इथे फ्रंट आणि बॅक कट करून झाला. तर स्लीवची आपण कटिंग करू. तर यात बघा आपण स्लीवची डबल घडी घातली आहे. त्यानंतर याला आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालायची आहे. 4 कापडात घडी घातल्यानंतर बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेते. तर बघा स्लीवची जी उंची आपल्याला तयार हवी ती 11.5 इंच इथे आपल्याला रेडी हवी. तर या पॉइंटला आपल्याला घेताना 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आधी तर खालीवर एक्स्ट्रा पार्ट असेल त्याच्यामुळे ते सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. आता या पॉइंट पासून 11.5 फिक्सची स्लीवचं माप आहे. तिथे एक पॉइंट ड्रॉ करूया आणि 12.5 वरती दुसरा पॉइंट आपण इथे. आता जो बॉटम आहे तो बॉटम आहे आपला इथे 10 इंचाचा. तर यामध्ये आपण 5 वरती एक पॉइंट देऊया. यात मी घेते आपण यात बघा आपल्याला पट्टी लावायची आहे. यात आपण साधारण जी मार्जिन येते आपण घेऊया 2 इंचावरती. या पॉइंट पासून काखेतला मेजरमेंट घ्यायचंय वरती 3 इंचावरती. बिग साईज आहे त्याच्यामुळे आपण इथे 2 इंच घेऊन हा जो आकार आहे तो देताना या पॉइंटला द्यायचा आहे. जर कमी दिला असता तो पुढे आला असता ना आकार आपला स्लीवचा इथे बिघडू शकला असता. त्यामुळे या पॉइंटला सरळ इथे उतरायचं आहे तिरकस. याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय तर या पॉइंटला बिग साईज इथे 9 इंचावरती बघा बरोबर आपण मेजरमेंट घेऊन इथे 9 इंच आपल्याला माप आलंय. या पॉइंट पासून 9 इंचावरती इथून पुढे 2 इंचाची मार्जिन. हा जो आकार तो आपण सरळ द्यायचा या पद्धतीने. आता एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घेऊया. स्लीव आपली इथे रेडी. यात बघा आता आपण स्लीवची कटिंग करून घेतली आहे या पॉइंटला. आता यात आपण ब्लाऊज हे बिग साईज साठी बघतोय आणि माप घेताना आपण जसं की 44 साठीचा ब्लाऊज आहे तर चेस्ट घेर घेताना या पॉइंटला आपण 11 इंचावरती घ्यायचं आहे. मार्जिन घेताना तुम्ही 3 इंच एक्स्ट्रा घ्या बिग साईज साठी. पण घेतानाच आपण या पॉइंटला 12 घेतलंय. चेस्ट घेरचा चौथा पार्ट आणि 1.5 इंचची मार्जिन घेतली. कारण का बिग साईज साठी काखेतला पोर्शन हा मोठा असतो त्याच्यामुळे घेताना आपल्याला मार्जिन या पॉइंटला एक्स्ट्रा हवी. तर साधारण 1.5 मीटर आपण जो कापड घेतला होता असता त्यात मी पूर्ण ही ब्लाऊजची अगदी बेसिक ब्लाऊज कुठल्याही प्रकारचे इथे आपण प्रिन्स कट किंवा कटोरी कट न करता अगदी सिंगल टक्स टाकून इथे मी ब्लाऊज हे फॅन्सी कट केलंय या पद्धतीने. आता बघा यासाठी आपल्याला कप्स हवे. साधारण आपण इथे आता कप सुद्धा बिग साईजचे घेतले. आता हे जे मेन फॅब्रिक आहे आता याच्यावरती कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न ठेवता आहे तसं ठेवून याला आपल्याला कट करायचंय. तर आजच्या व्हिडिओत आपण कटिंग इथे कम्प्लीट करूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आपण याची स्टिचिंग.